नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज बेबी गर्ल स्लीव्ज टॉप कशा प्रकारे स्टिच करायचा ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला मी येथे मेन फॅब्रिक घेतले आहे, त्यावरती मी अशा प्रकारे येथे चुना टाकून घेत आहे. हे जे कापड आहे ते मी आपण जे मेजरमेंट टाकून जे अस्तर कट केलेले आहे त्याच्या मी दुप्पट उंचीला कापड घेतलेले आहे. अशा प्रकारे आपण इथे लेदर किंवा फ्रिल तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण येथे फ्रिल तयार करून घेत आहोत. छोटे छोटे अशा इथे प्लेटा टाकून आपल्या बॉडीच्या साईज नुसार येथे आपण व्यवस्थित चुना टाकून घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे ते चुना टाकले. त्यानंतर बॅक आणि फ्रंट पार्टला अशाच पद्धतीने आपण चुना टाकून घ्यायच्या. त्यानंतर एक इंचाची पट्टी काढून आपण ती पट्टी दुमडून घेणार आहोत, किंवा तुम्ही डायरेक्ट अस्तर ही पलटी करू शकता. पण येथे माझ्याकडून ते अस्तर पलटी करायचे राहिले होते, त्यामुळे मी येथे एक पट्टी तयार करून आपण येथे दुमडपट्टी लावून घेत आहोत. अशा प्रकारे आपली इथे दुमडपट्टी तयार झालेली आहे. त्यानंतर आपण इथे बॅक साईडला आपण हुकपट्टी बसवणार आहोत. त्यासाठी मी येथे हुकपट्टी आणि आयपट्टी येथे तयार करून घेत आहे. येथे मेन फॅब्रिकला मी येथे अस्तर जॉईंट करून घेत आहे. मेन फॅब्रिक खूपच पातळ आहे, त्यामुळे येथे मी अस्तर जॉईंट करून घेत आहे. येथे आपण एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेणार आहोत. त्यानंतर आपण येथे एका साईडने हुकपट्टी आणि एका साईडने आयपट्टी लावून घेणार आहोत. व्यवस्थित कपडा चेक करून घ्यायचा आहे, कोणत्या साईडला हुकपट्टी येते आणि कोणत्या साईडला आयपट्टी येते ते. त्यानंतर येथे आपण जॉईंट करून घेणार आहोत. येथे आयपट्टी आपण व्यवस्थित जॉईंट करायचे आहे. दाखवल्या पद्धतीने तुम्ही आयपट्टी जॉईंट करू शकता. अशा प्रकारे जर आयपट्टी आपण जोडली तर ती परफेक्ट येते. त्यानंतर आपण येथे बेल्ट जॉईंट करणार आहोत. त्यासाठी येथे आपण बरोबर 2 ते 2.25 इंचावरती आपण इथे खुणा करून घ्यायच्या आहेत, पाठीमागच्या साईडने आणि समोरच्या साईडने. त्यानंतर येथे मी 10 इंचाचा इथे बेल्ट तयार केलेला आहे उंचीला. येथे आपण दोन्ही साईडने इथे बेल्ट जॉईंट करून घेणार आहोत.
अशा पद्धतीने आपण येथे बेल्ट जॉईंट करायचा आहे. सुईचं उलट पाहूनच आपण येथे बेल्ट जॉईंट करायचा आहे. येथे बेल्टची उंची आपण येथे 3.5 इंच ठेवलेली आहे. म्हणजे टोटल आपली 7 इंचाची उंची झालेली आहे. एक्स्ट्राचे कापड आपण इथे कट करून घेणार आहोत. येथे आपण दोन्ही बेल्ट सेम आले आहेत का ते पाहावे. एक्स्ट्राचे जे कापड असेल ते इथे कट करून टाकायचे. त्यानंतर येथे आपण उलटे सुलट पाहूनच आपण येथे बेल्ट जॉईन करायचा. व्यवस्थित आपण चारही साईडनी इथे बेल्ट जॉईंट केलेला आहे. त्यानंतर आपण येथे फिटिंग करणार आहोत. तर सुरुवातीला आपण सुईच्या साईडनी फिटिंग करून घेणार आहोत. एक्स्ट्राचे जे कापड आहे ते आपण इथे कट करून टाकले आहे. त्यानंतर व्यवस्थित आपण जे मेजरमेंट असेल त्यानुसार आपण इथे आता फिटिंग करून घेणार आहोत. जेही आपण बॉडीचे मेजरमेंट घेतलेले आहे त्या बॉडीच्या मेजरमेंट नुसार आपण इथे फिटिंग करून घेणार आहोत. त्यानंतर मी येथे टच बटन लावून घेत आहे. तुम्ही इथे हुक लावू शकता किंवा टच बटन किंवा काजा करून इथे गुंडेही बसवू शकता. तुम्हाला जो पर्याय योग्य वाटेल तुम्ही येथे वापरू शकता. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला टच बटन लावण्याची ही मशीन आहे. खूपच छान याने खूप छान पद्धतीने असे टच बटन लागले जात आहेत. जर तुम्हाला ही मशीन खरेदी करायची असेल तर कमेंट बॉक्स मध्ये याची मी लिंक देईल. त्यावरती जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. त्यानंतर आपण येथे बरोबर व्यवस्थित अशा मार्क करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडलाही आपण येथे मशीनच्या साहाय्याने टच बटन लावणार आहोत. या मशीननी खूपच फास्ट मध्ये आपले टच बटन लावले जातात. आपल्याला सुई आणि धाग्याच्या साहाय्याने जोडण्याची गरज पडत नाही. डायरेक्ट आपण या मशीनने आपण व्यवस्थित असे टच बटन लावू शकतो. पाहू शकता किती सुंदर आणि दिसायलाही खूप छान दिसतात. व्यवस्थितही लागले जातात. या मशीनमुळे आपले काम खूपच सोपे झालेले आहे. पाहू शकता तुम्ही या ड्रेसचा फायनल लुक इथे तयार झालेला आहे. जर तुम्हाला याचे व्हिडिओ पाहायचे असतील तर मी याची कमेंट बॉक्स मध्ये लिंक शेअर करेल. त्यावरती जाऊन तुम्ही गरारा पॅन्टचा व्हिडिओ ही लिंक कमेंट बॉक्स मध्ये देईल आणि टॉपची ही लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये देईल. तेथे तुम्ही जाऊन हा ड्रेस कशा प्रकारे स्टिच केला आहे ते तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.